21 वर्षात 25 वेळा बदली झालेल्या प्रामाणिक अधिकारी तुकाराम मुंढे यांची परत एकदा मेमध्ये बदली झाली आणि त्यांनी FDA डिपार्टमेंटमध्ये कार्यभार सांभाळला आणि त्याच्यानंतर त्यांनी त्यांची कामाची पद्धत सुरू केली की मी एक दिवशी ऑफिसच्या आसपास असलेली टपरी बघितली तर एकदम सील झालेली टपरी बघितली. मला ते त्या दिवशी कळालं नाही की ही टपरी का बंद झाली. परत 2-3 दिवसांनी न्यूज आल्या की पानटपऱ्या भरपूर बंद झाल्यात आणि त्याच्यानंतर हळूहळू लोकांमध्ये फेमस व्हायला लागलं. ह्या गोष्टी बातम्यांमध्ये यायला लागली की तुकाराम मुंढेंनी आता हळूहळू त्यांची कामाची पद्धत वापरायला सुरुवात केली आहे. आणि ती पद्धत अशी होती की जिथे जिथे ज्या गोष्टी प्रोहिबिटेड आहेत त्या गोष्टी बॅन करायच्या आणि दंड लावून त्यांना कायमस्वरूपी बंद करायचं असं केलं. सो त्याच्यात जे गुटखाबंदी होती तरी पण काही पानटपऱ्या गुटखा विकायचे किंवा अंमली पदार्थ पानटपऱ्यांमध्ये विकायचे, अशा भरपूर टपऱ्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये सील केल्या. ते झालं. त्याच्यानंतर त्यांनी दुधावरती जे काय भेसळ दूध आहे ते सुरू केलं. तर त्यांच्या भीतीने भरपूर खवा, बनावट पनीर हे सगळं हे केलं. बनावट पनीर वगैरे लोकांनी भीतीपोटी आपल्या दुकानाला टाळं बसू नये वगैरे म्हणून असेच रस्त्यावर टाकून दिले. तर अशी त्यांची कामाची पद्धत आहे. तर एक जर प्रामाणिक ऑफिसर जर असेल तर तो काय भारी पद्धतीने काम करू शकतो हे त्यांनी दाखवून दिलं. त्यामुळे तो मला बरेच वर्षांपासून सिटीत असल्यापासून जे मी पॅकेट मिल्क वापरतो घरी, गोकुळ किंवा बाकीचं, आता मी कुठल्या कंपनीचं नाव घेत नाही आहे, पण मला असं म्हणणं आहे की एकतर एवढ्या पुरेशा गायी नाही आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये की जे पूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढी लोकं आहेत त्यांना रोज दूध पुरवेल. हा मला पहिल्यापासून प्रश्न पडायचा की असं आहे, मग आपल्याला रोज दूध पुरतं आहे कसं काय. मला तर असं येतं की हे जे दूध आहे किती जरी म्हटलं तरी ह्याच्यात भेसळ ही असणारच. पण ते नंतर असं लक्षात आलं की भेसळ आहेच. तर हे झालं दुधाच्या बाबतीत. खाद्यपदार्थांच्या बाबतीत पण सेम तसंच आहे. सो असं भरपूर गोष्टी हळूहळू बाहेर निघायला लागल्यात की पनीर इतक्या प्रमाणात आता भरपूर हॉटेलांमधून पनीरच गायब झालं आहे, पनीरचा मेनूच गायब झाला आहे. आता व्हेजवाले लोक फक्त पनीरच खायचे, माझ्यासारखी लोक पनीरच खायचे. तर मला आता प्रश्न पडला की मी आत्तापर्यंत खाल्लेलं त्यातलं 10% तरी पनीर ओरिजिनल आहे की नाही आहे. हा झाला एक मुद्दा. आणि आता बऱ्याच गोष्टी बाहेर यायला लागल्यात तर चांगली गोष्ट आहे. म्हणजे काहीतरी चांगली गोष्ट होईल की ज्याने आत्तापर्यंत कंपन्या म्हणा किंवा जे दुकानदार आहेत, बाकीचे कोण व्यापारी आहेत की जे भेसळ करून विकले जायचे भरपूर पदार्थ, तर त्याला आळा बसेल आणि तुकाराम मुंढे असंच काम करत राहतील. आणि मला माहीत आहे की ते कुणाला घाबरत नाहीत. तर खास त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ मी बनवलेला आहे. सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये आहेत. बरेच लोकांचं असं म्हणणं होतं की आम्ही प्रयत्न करून पण आमचा विमल गुटखा सुटत नव्हता, पण तुकाराम मुंढेंच्या या धोरणामुळे त्यांचा गुटखा सुटला. तर ती पण चांगली गोष्ट आहे. ज्यांना खरं सोडायचा होता पण काही कारण होत नव्हतं, आता मिळतच नाही म्हणल्यावर पर्याय नाही आहे, त्या निमित्तानं ते सोडलं गेलं आहे. तर तुकाराम मुंढेंना खरंच एक सल्यूट की असे ऑफिसर खरंच असले पाहिजेत. हे लोक प्रामाणिक आणि जिद्दी, हट्टी आणि अभ्यासू आहेत. त्यांच्यामुळे म्हणजे एक जर अधिकारी एवढं करू शकतो, तर जर ठरवलं, अजून जे कोणी अधिकारी आहेत त्यांनी जरी ठरवलं की बाबा आपण एक बदल घडवून आणू शकतो की ज्यासाठी यांनी सरकारी नोकरींमध्ये भाग घेतला आहे, तर ते पण यशस्वी होऊन अजून बऱ्याच गोष्टींमध्ये
फायदा होऊ शकतो वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये जे कन्झ्युमर आहेत, जे सामान्य लोक आहेत की ज्यांना काही पर्यायच नसतो, तर हे अधिकारी एक आपल्या समाज एक चांगला समाज बनवू शकतात किंवा समाजामध्ये बदल घडवून आणू शकतात किंवा जी काही आत्ता सगळी भ्रष्ट सिस्टम सुरू आहे त्याच्यात हातभार घालून हे सगळं चेंज करू शकतात. म्हणूनच माझं असं म्हणणं आहे, तुकाराम मुंडेसाठी सारखी अजून जरी 100 तुकाराम मुंडे उभे राहिले तर आपला महाराष्ट्र किंवा देश पूर्ण बदलू शकतो. सो हा व्हिडिओ खास तुकाराम मुंडेंसाठीच आहे. सो माझ्यातर्फे त्यांना एक सल्यूट की खूप चांगलं काम करताय तुम्ही, असंच काम करत राहा. आणि माझं एक लोकांना सांगणं आहे की आता एक थोड्या दिवसानंतर हे चालल्यानंतर त्यांना पण किंवा बाकीच्या डिपार्टमेंटतर्फे त्यांची बदली करायचा प्रयत्न केलाच जाईल 100%. तर आपण ॲज अ रेसिडेंट, ॲज अ सुजाण नागरिक आपण एक प्रयत्न करू शकतो की त्यांची बदली नाही झाली पाहिजे, त्यांची बदली करूनच नाही दिली पाहिजे. तर तो एक प्रयत्न आपण करू शकतो. सो मी हे सांगतो की 1 वर्षानंतर कोणी ना कोणीतरी त्यांच्यावरती दबाव टाकून किंवा वरून एखादी ऑर्डर येणार आणि त्यांची बदली केली जाणार. कारण की बरेचदा असं आहे की जे लोक चांगली कामं करतात त्यांच्याच बदल्या लवकर होतात, हे आपल्याला माहीत आहे. आणि त्यांच्या 21 वर्षात 25 बदल्या झाल्यात, त्याच्यावरून हे कळूनच येतं आहे की त्यांना चांगलं काम करूनच नाही द्यायचं. त्याच्यामध्ये कोणी इन्वॉल्व असो आपल्याला माहीत नाही, पण आपण एक प्रयत्न करायचे की त्यांची बदली नाही झाली पाहिजे. हा व्हिडिओ खास त्यांच्यासाठीच होता. बरेच दिवस झाले मी व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करत होतो. सो आज बनला. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुकाराम मुंडेंपर्यंत हा व्हिडिओ पोचवायचा प्रयत्न करा की तुमच्याबद्दल एक ग्राउंड लेवलचा यूट्यूबर चांगलं बोलतो आहे. सो दॅट्स इट. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन अ नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.